Hello friends, Wiser Life Transformation Center along with Way School, Wellinger Education have been providing with lectures on various topics other than your academic interests. In the same series, today we bring to you one more fascinating subject which touches everybody's day-to-day life, and that is fundamentals of meditation. We are bringing this into two parts, part 1 and part 2, and we'll be going phase-wise slowly in understanding, contemplating what is the fundamentals of meditation all about. Another thing is, as a new endeavor, we would be bringing this lecture especially for our friends speaking Marathi. We have tried couple of lectures in Hindi language successfully, and this endeavor of bringing fundamentals of meditation in part 1 and 2 is in Marathi. So I'll be using a bit of English here and there referring to the slides, and I'll also be using maybe a couple of sentences here and there in Hindi, but majorly the language for the lecture would be Marathi. And that's our endeavor. Welcome to this topic, Fundamentals of Meditation, Part 1. Let's start. Let's talk about our daily life as it is today before we go into the topic of fundamentals of meditation. Fundamentals of meditation, ध्यान धारणा. फंडामेंटल्स ऑफ मेडिटेशन, ध्यान धारणेच्या मूलभूत गोष्टी. ध्यानधारणेच्या मूलभूत गोष्टींवर बोलण्याच्या आधी आपण प्रयत्न करूयात समजून घेण्याचा की आपली आजची स्थिती, ज्यामध्ये तुम्ही, मी, आपण सर्वजण नॉर्मली जे मेडिटेशन रोज करत नसतील असे सर्वजण त्या कॅटेगरीमध्ये येतो. We may be living in the metro cities, small cities, towns or villages. ज्यावेळेला मी वी असं रेफर करतोय त्यावेळेला मला इथं अभिप्रेत असं आहे की केवळ मी आणि तुम्ही नव्हे, तर आपल्यासारखे संपूर्ण भारतामध्ये राहणाऱ्यांपैकी जे कोणी हे लेक्चर त्यांच्या डेस्कटॉपवरती, लॅपटॉपवरती, इंटरनेटद्वारे लॉग इन करत असतील, मी त्या सर्वांना उद्देशून वी म्हणतोय. यातले काही जण मुंबई, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद, चेन्नई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये राहणारे असतील. काही जण बी क्लास सिटीजमध्ये, ज्या मेट्रो सिटीजमध्ये येत नाहीत अशा ठिकाणी राहणारे असतील, आणि काही ठिकाणी काही जण टाउन्स, विलेजेसमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये आणि खेड्यांमधनं देखील DLP-द्वारे MBA करत असतील. मला त्या सर्वांना उद्देशून हे लेक्चर द्यायचं आहे आणि मला सर्वांना असं सांगायचं आहे की आवर माइंड्स आर ऑलवेज प्रीऑक्युपाइड विथ थॉट्स, इमोशन्स अँड बॉडीली इश्यूज ऑफ सम ऑर अदर काइंड. बहुतांशी सर्वांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे बॉडीली प्रॉब्लेम्स, इश्यूज अधूनमधून तरी जरूर असतात. आणि बॉडीली इश्यूज जर नसतील तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये सतत विचारांचा धांडोळा, सतत विचारांची गर्दी आणि सतत आपल्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे फीलिंग्स आणि इमोशन्सची गर्दी, भावनांची गर्दी ही राहतेच. कारण म्हणतात ना की मनुष्य मुळातच एक विचारी प्राणी आहे. नॉर्मल प्राण्यांमध्ये, जंगली प्राण्यांमध्ये, पाळीव प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये जर डिफरन्स काही असेल तर मनुष्याला मिळालेली विचाराची शक्ती. मनुष्य विचार करू शकतो, लक्षात ठेवू शकतो, त्याचा अनालिसिस करू शकतो आणि स्वतःसाठी किंवा इतरांसाठी भल्याच्या आणि बुऱ्याची गोष्ट सुद्धा तो नक्कीच करू शकतो. ही विचारांची धारणा, विचार करायची प्रवृत्ती, विचार करायची शक्ती जी मनुष्याला आहे ती फार कमी प्रमाणामध्ये प्राण्यांमध्ये प्रगत अवस्थेमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नॅचरली विचारांचं आपल्या मनामध्ये गर्दी असणं हे साहजिक आहे. सो खूपसे विचार आणि खूपशा भावनांची गर्दी, इमोशन्सची गर्दी आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या असतेच असते. वी आर नॉट यूज्ड टू कीप अवरसेल्व्स अनऑक्युपाइड इवन फॉर सम टाइम ऑफ द डे.
आणि खास करून शहरांमध्ये राहणाऱ्या आणि मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना तर स्वतःच्या मनाला थोडं सुद्धा अनऑक्युपाईड ठेवता येत नाही. आपलं मन सतत सतत कशात ना कशात तरी गुंतत राहिलंच पाहिजे अशी एक सवय झालेली आहे. हेच पहा ना की ज्या वेळेला मनुष्य सकाळी मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी कामावर जाण्यासाठी स्वतःच्या कारनी जरी प्रवास करत असेल तरी त्याचं देखील आणि ड्रायव्हर जरी त्याच्याकडे असेल, स्वतः ड्राईव्ह करत नसेल तरी त्याच्या मनामध्ये त्याच्या विचारांची आणि भावनांची गर्दी सतत उफाळलेली असते. पहिलं तर तो त्या गाडीमध्ये बसल्यानंतर कोणाला तरी फोन करेल. त्याच वेळेला हातामध्ये काही ना काही कागदपत्र असतील. त्या कागदपत्रांचं वाचन करता करता तो कोणाशी तरी मोबाईलवरती बोलेल. त्याच वेळेला ड्रायव्हरला सांगेल, अरे FM लाव जरा बारीक आवाजामध्ये. त्याच वेळेला जर तरी कोणाला लिफ्ट दिली असेल किंवा बरोबर कोणी कलिग असेल तर त्याच्याशी अधूनमधून तो बोलत असेल. सो मित्रांबरोबर किंवा कलिग्स बरोबर बोलणं, एखादा FM रेडिओ काही ना काहीतरी ऐकत राहणं, मोबाईलवरती राहणं, काही ना काहीतरी पुस्तक किंवा ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचन करणं, त्याचं अनालिसिस करणं, त्याच्यावर काहीतरी काम करणं किंवा सायमल्टेनियसली लॅपटॉपवरती देखील किंवा मोबाईलवरती काही ना काहीतरी डेटा टाईप इन करणं, पंच इन करणं. एक ना 4 गोष्टी मनुष्य करत राहतो. बसने प्रवास करणारा, ट्रेननी प्रवास करणारा मनुष्य देखील हात वर धरून, बसची किंवा ट्रेनची कडी हातामध्ये धरून आपण उभे आहोत तरी सुद्धा शेजारशी काहीतरी बोलणं चालू आहे किंवा त्यात पण मोबाईलवरती एखादं गाणं ऐकणं चालू आहे आणि मोबाईलवरती गाणं ऐकता ऐकता दुसऱ्या बाजूला जो एखादा पेपर वाचत उभारला असेल त्याच्या पेपरमध्ये डोकावून ती पेपरमधली बातमी सुद्धा वाचणं चालू आहे. एकाच वेळेला अनेक गोष्टी करायची सवय शहरातल्या लोकांना इतकी लागलेली आहे की मनुष्य शांतपणे विचार न करता बसणं ही त्याच्यासाठी कदाचित थोडीशी दुरापास्त गोष्ट वाटते, अशक्यप्राय गोष्ट वाटते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे सरावलेले आहोत की वी सी टू इट दॅट आवर माइंड्स रिमेन ऑक्युपाइड, की आपलं मन सतत कशात तरी गुंततच राहिलं पाहिजे असं आपण नकळत आपला जीवनमार्ग बनवून ठेवलेला आहे. वी डू इट not so unconsciously that we are not even aware of the fact that we are doing it. कॉन्शियसली करतो, अगदीच अनकॉन्शियसली करतो असं नाही, आणि कित्येक वेळा अनकॉन्शियसली देखील करतो, अजाणतेपणे करतो. ते असं की आपल्याला ते लक्षातही येत नाही की आपण इतक्या गोष्टी करत असू. इतकी त्याची सवय झालेली आहे. असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची जर आपल्याला सवय झाली तर ती आपल्या हातून करत असताना त्याचे कष्टही जाणवत नाहीत किंवा ती मुद्दामपणे आपण करतोय, आवर्जून करतोय असंही जाणवत नाही. सवयीने बऱ्याच गोष्टी होऊन जातात. सतत नेहमी फक्त ड्रायव्हिंगच करणारा एखादा ड्रायव्हर जो असतो त्याला ड्राईव्ह करत असताना लक्षात येत नाही त्यांनी किती वेळा गिअर बदलला आणि किती वेळा स्टिअरिंग हलवलं आणि किती वेळा गाडी डावीकडे किंवा उजवीकडे घेतली. कॉम्प्युटरवरती काही ना काहीतरी डेटा सतत दिवसभर टाईप करणारा एखादा स्टेनो टायपरायटर सारख्या पोस्टवरती काम करणारा मनुष्य सतत जर टायपिंग करत असेल, डॉक्युमेंटमध्ये बघतो आणि न बघता कीबोर्डकडे न बघता तो टायपिंग करतो, त्याला हेही माहीत नसतं त्यांनी किती वेळा स्पेस बारची की दाबलेली आहे, किती वेळा एंटर की दाबलेली आहे, किती वेळा डिजिट्स अल्फाबेटची की दाबलेली आहे. त्याला काही माहीत नाही, कारण त्याच्या स्पीडची त्याला एवढी सवय झालेली आहे की त्याला या गोष्टी जाणवत नाहीत. सो जाणते अजाणतेपणी स्वतःला गुंतवून ठेवणं, एकाच वेळेला अनेक कामं करणं, अगदी याला मल्टीटास्किंग सारखं गोंडस नाव द्यायचं आणि एकाच वेळेला अनेक कामं हातावेगळी करण्याचा प्रयत्न करत राहायचा, हे आपण करतच राहतो. इन सिटीज, इवन व्हाईल बीइंग ड्रिव्हन इन द कार, रेडिओ, मोबाईल चॅट विथ फ्रेंड एटसेट्रा, हे सगळं आत्ताच आपण बोललो, हे होतच राहतं.